त्या ठिकाणी तुम्ही सुरक्षा योग्य प्रमाणात दिले तर आम्हालाही चित्र लक्षात येतं, परंतु आजची आणि पुढची काय व्यवस्था आहे तुमच्या सुरक्षेच्या संदर्भात? सुरक्षेच्या संदर्भात MIDC अतिक्रमण काढते, काले बंदोबस्त दिलेला होता. आजही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे आणि जे ज्या ठिकाणी MIDC अतिक्रमण काढते त्या ठिकाणी सुरक्षा देणं आमचं काम आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना सुरक्षा दिलेली. कुठलाही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये पोलिसाचा तर्फे दिले जवळपास आम्ही आज बंदोबस्त ठेवला. कालही तेवढा होता, आजही तेवढाच आहे. सर, 2 दिवसापासून तुम्ही मोठ्या कारवाई केलं. आपण प्रेक्षणीय या स्थळामध्ये आणखी काही स्थळं आहेत का याच्यामध्ये की 2 दिवस म्हणजे तुमच्या सुरक्षेमध्ये आलेली आहेत? आज भरपूर आहे ना. त्यानंतर असे म्हणजे आता आजचं तुमचा जागृत हनुमान मंदिर आहे, तसंच मोठा देवी परिसर आहे, असे काही आहेत का? या बाबतीतली माहिती MIDC दे. आमचे काम आहे सुरक्षा, आम्ही सुरक्षा ठेवतो. ओके. पासून तुमची त्या ठिकाणी मोहीम सुरू आहे. आता कुठं कुठं तुम्ही अतिक्रमण काढलं आणि कोणत्या ठिकाणी परत करणार, म्हणजे उद्याचा शेड्यूल कसा असणार? पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं आपण वाळू औद्योगिक क्षेत्रामध्ये रहिवासी भाग आणि इंडस्ट्रियल एरियामधलं अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. कालपासून आपण सुरुवात केलेली आहे. काल आपण बजाजनगर परिसरामधील महामंडळाच्या मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमण काढलेलं आहे, रस्त्याच्या बाजूचं अतिक्रमण काढलेलं आहे. आज आपण इंडस्ट्रियल एरियापासून सुरुवात केलेली आहे. C ब्लॉकमधील ओपन स्पेस 7मध्ये जे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं ते आज सकाळी काढून त्या ठिकाणी सगळ्या टीम तिथं जाऊन पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने तिथं अतिक्रमण काढल्यानंतर आपल्या 4 टीम झालेल्या आहेत. त्या 4 टीम औद्योगिक क्षेत्र आणि रहिवासी भागातल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये डेप्यूट केलेल्या आहेत. तर त्यांच्या सहाय्याने आपण औद्योगिक क्षेत्र तसेच रहिवासी विभागातील मोकळ्या जागा आणि रस्त्याच्या कडेचं अतिक्रमण काढत आहे.